नमस्कार मंडळी, मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी। त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी चिकन घेतलेले आहे, स्वच्छ धुवून साफ करून 1 ते 2 तास बासमती तांदूळ भिजवून घेतलेले आहे। उभा चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर, लिंबू, आलं लसूणची पेस्ट, पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट, धने जिरे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, दही, अख्खा गरम मसाला, केसर, तूप, बरिस्ता म्हणजे तळलेला कांदा, तळलेले काजू, टोमॅटो प्युरी, आगरी कोळी मसाला, हळद, मीठ आणि तेल। आता आपण कृतीला सुरुवात करूया। आता सर्वप्रथम आहे ना, मी आपलं चिकन आहे ना ते मॅरिनेट करून घेणार आहे। आता इथे मी चिकन घेतलेलं आहे। सर्वप्रथम टाकणार आहे लिंबाचा रस, दही चांगलं फेटून घेतलेलं आहे, आगरी कोळी मसाला, हळद, आणि मीठ। आलं लसूण पेस्ट, थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट। आता हे चिकन आहे ना चांगलं मॅरिनेट करायचं आहे। एक अर्धा तास असंच ठेवायचं आहे। एक अर्धा तासानंतर आपलं चिकन चांगलं मॅरिनेट झालेलं आहे। आता मी चिकन फोडणीला देते। इथे मी 3 ते 5 पळ्या तेल टाकते। तेल चांगलं गरम झालेलं आहे। सुरुवातीला मी टाकणार आहे तेजपत्ता, स्टार फूल म्हणजे आपला सगळा गरम मसाला टाकणार आहे, कांदा आणि मिरची। कांदा चांगला लाल होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। ते टाकणार आहे मी चवीनुसार। कांदा आपला चांगला लाल झालेला आहे। आता यामध्ये मी टाकणार आहे टोमॅटो प्युरी। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटं कांदा आणि आपला टोमॅटो चांगला शिजवून घ्यायचा आहे। एक ते 2 मिनिटांनंतर कांदा आणि टोमॅटो आपलं चांगलं शिजलेलं आहे। आता ह्यामध्ये मी टाकणार आहे आपलं आलं लसूणची पेस्ट, कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट, आणि थोडासा बरिस्ता। आता हे चांगले एकजीव करून घ्यायचे आहे।
थोडंसं मीडियम गॅसवर ह्याला 3 ते 4 मिनिटं शिजून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर आपला मसाला चांगला मिक्स झालेला आहे। तर यामध्ये टाकणार आहे मी आगरी कोळी मसाला, हळद, धने पावडर, मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपला मसाला आहे ना या वाटणामध्ये चांगला शिजून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी टाकायचं आहे। तर मसाला आहे ना चांगला शिजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत। एक 5 मिनिटांनंतर आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी आपलं चिकन टाकणार आहे। चिकन चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं चिकन आहे ना चांगलं आता शिजून घ्यायचं आहे एक 5 ते 7 मिनिटं। एक 5 मिनिटांनंतर आपल्या चिकनला चांगला उकाळा आलेला आहे। आता ह्यामध्ये टाकणार आहे मी आपला गरम मसाला आणि बिर्याणी मसाला। मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। आणि आता आपलं चिकन आहे ना एक 10 ते 15 मिनिटं चांगलं शिजून घ्यायचं आहे। आता इथे आपण भात शिजवून घेणार आहोत। पाण्याला चांगला उकळा आलेला आहे। यामध्ये टाकणार आहे मी 1 पळी तेल, थोडंसं लिंबू, लिंबाची साल, अख्खा गरम मसाला, तेजपत्ता आणि आपला भात। हा चांगला भात आपला 80% शिजवून घ्यायचा आहे। थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं टाकायची आहे। एक 10 ते 15 मिनिटांनी आपलं चिकन पूर्ण तयार झालेलं आहे। आता आपण भात शिजला का लेयर लावून घेणार आहोत। थोडंसं चिकन मी आटवून घेणार आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकता इथे आपला भात एक 7 मिनिटांमध्ये चांगला शिजलेला आहे। आता मी हे पाणी काढून चाळणीत भात काढणार आहे। इथे आपलं चिकन पूर्ण
रेडी झालेला आहे। वरून मी कोथिंबीर आणि लिंबू पिळणार आहे। आता इथे आपलं चिकन शिजून झालेलं आहे, भात पण शिजलेला आहे। आता मी बिर्याणीला लेयर लावते। त्यासाठी मी इथे सर्वात खालती चिकनची ग्रेव्ही टाकलेली आहे। वर टाकणार आहे आपला राईस। राईस चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। त्याच्यावर टाकायचा आहे आपला कांदा तळलेला, थोडेसे काजू, कोथिंबीर, थोडंसं घी, थोडंसं केशर पाणी, आता मी दुसरा लेयर लावते। त्याच्यासाठी इथे घेतलेला आहे मी चिकनची ग्रेव्ही, चांगली पसरवून घ्यायची आहे। आता याच्या वर टाकायचे राईस। सगळ्या बाजूने व्यवस्थित लावायचं आहे। आता ह्याच्यावर टाकणार आहे मी तळलेला कांदा, काजू, कोथिंबीर, केसरचं पाणी, आणि आपलं घी। आता एक 10 मिनिटं मी हिला वाफ काढून घेणार आहे, म्हणजे दम करून घेणार आहे। एक 10 मिनिटानंतर आपली बिर्याणी रेडी आहे। अशा प्रकारे तयार आहे आपली चिकन बिर्याणी। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद। गटारीला या।